RNN न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे. बघा RNN न्यूज मराठी, रहा अपडेट, आवाज सर्वसामान्य माणसाचा. RNN न्यूज मराठी. पुसद उमरखेड रस्त्यावरील वृक्ष संपदा नष्ट करण्यात आली असून मोठ्या प्रमाणामध्ये 200 वर्ष जुनी झाडे तोडून नायनाट करण्यात आलेला आहे. रस्ता रुंदीकरणाच्या नावावर सार्वजनिक बांधकाम विभाग उमरखेड व पुसद यांच्या संयुक्त कारभाराने सदर रस्ता रुंदीकरणाचे टेंडर काढण्यात आले होते. त्या टेंडर मध्ये रस्त्याच्या दोन्ही कडेला उभी असलेली मोठमोठी लिंबाची व इतर प्रजातीची वृक्ष होती, झाडे होती. 200 वर्ष जुनी असलेली झाडे ही रस्त्याच्या बाजूला शिफ्टिंग करण्याच्या प्रोसेस म्हणजेच शिफ्टिंग करण्याची बोली त्या टेंडर मध्ये होती, पण सदर ठेकेदार कंपनी यांच्याकडून ती झाडे शिफ्टिंग न करता त्या झाडांची कत्तल करून झाडांची विल्हेवाट लावण्यात आली आहे. जगामध्ये हीट वेव्ह चालू असून त्यामध्ये आपल्या देशातील जवळपास बऱ्याच शहराचे नाव असून तापमान वाढत चाललेले आहे. वृक्ष लावा वृक्ष जगवा हा नारा देत हीट कमी करण्याचे बोलले जाते, पण इथे आपल्या छोट्याशा ग्रामीण गावामध्येच झाडांची कत्तल करून विल्हेवाट लावले जात आहे. तर हीट वेव्ह कमी कसा होणार? सार्वजनिक बांधकाम विभाग उमरखेड व त्यांचे अभियंता यांच्याकडूनच सदर प्रकरणी झोलझाल केल्याचे दिसून येत आहे. तर झाडाची ही शिफ्टिंग करण्याच्या जागी झाडाची विल्हेवाट लावून कत्तल करण्यात आलेली आहे. बिहार येथून एक अधिकारी 6 कोटी रुपयाची मशीन घेऊन इथे आले होते व त्यांनी ते शिफ्टिंग करण्याची 6 कोटी रुपयाची मशीन इथं आणून झाडे शिफ्टिंग करण्याचा प्रयत्न केला होता, पण सदर या रस्त्याचे बांधकामाची जी कंपनी आहे, जे ठेकेदार आहेत, त्यांच्याकडून त्यांना फक्त सह्या करा आणि निघून जा असे सांगण्यात आल्याचेही माहीत पडले आहे. थोड्याफार पैशासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून या वृक्षांची कत्तल करण्यात आलेली आहे. तर छोट्याशा पैशासाठी ही माणुसकीचा वध करण्यात आलेला आहे, वृक्षांचा खून करण्यात आलेला आहे. या झाडांची अवैध झालेली तोड ही एक माणुसकीला कैमा फासणारी घटना असून हे वृक्ष ही झाडे ब्रिटिश ज्या देशावर राज्य होते त्या काळी ब्रिटिश लावलेली होती आणि 200 वर्षापूर्वीची झाडे होती. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या झाडाची रुंदी बोलाई या प्रमाणात असलेली झाडे आत्ताच्या घडीला बघावयास मिळत नाही. पण शिकलेल्या नालायक लोकांकडून, शिकलेल्या नालायक अधिकाऱ्यांकडून सदर उमरखेड पुसद रस्त्यावरील झाडाची अवैधरित्या जे झालेली कत्तल आहे ही एक माणुसकीला लागलेला डाग आहे. म्हणून वृक्षप्रेमी म्हणजेच पुसद उमरखेड रस्त्याने ये जा करणारे ज्यांना हे वृक्ष झाडे कित्येक वर्षापासून सावली देत होते, त्या झाडांची सावली या लोकांनी आज मारलेली आहे. हीट वेव्ह मध्ये आज लोकांना रस्त्याला जर उभे राहण्यासाठी जागा उरलेली नाही, तर वृक्षप्रेमी, झाडप्रेमी यांच्याकडून सदर घटनेबाबत निषेध नोंदविला जात आहे. तर सामाजिक कार्यकर्त्यांकडून कार्यकारी अभियंता पुसद यांना तक्रार देऊन सदर संबंधित लोकांची चौकशी करून अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी जोर धरत आहे.